वर्ग 10वी त्याचा पहिला धडा सुरू करणार आहे मी. या धड्याचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर आपल्याला या समीकरणाविषयी माहिती बघायची आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे. तर आपल्याला 2 चल म्हणजे 2 इंग्रजी अक्षर वापरायचे आहेत. याची ओळख अशी आहे, 2 इंग्रजी अक्षर आपल्याला असे वापरायचे आहेत, ते क्रमानं आले पाहिजे. ABCD तुम्ही म्हणताना ए नंतर बी येते, सी नंतर डी येते, एक्स नंतर वाय येते. सामान्यतः सूत्राप्रमाणे या समीकरणामध्ये एक्स आणि वाय वापरलेला आहे. म्हणून मी सुद्धा इथं या धड्यामध्ये 2 इंग्रजी अक्षर वापरणार आहे, एक्स आणि वाय. तर एक्स आणि वाय वापरून मी हे समीकरण लिहिणार आहे. तर अशा प्रकारे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर या धड्याची ओळख अशी आहे की 2 चलातील रेषीय समीकरणे, हे समीकरण मी लिहिताना ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय वापरून मी समीकरण लिहिणार आहे. तर ह्याचं सूत्र किंवा सामान्य रूप असं आहे, चल असलेले पद आपल्याला एकत्रित घ्यायचे आहेत, एकीकडे घ्यायचे. समीकरणाच्या एका बाजूला AX अधिक BY. ह्याच्यामध्ये काय आहे? ए आहे. ए हे सहगुणक आहे, बी हे सहगुणक आहे. हे ए हा एक्सचा सहगुणक आहे, बी हा वायचा सहगुणक आहे. तर आपल्याला AX अधिक BY बरोबर सी, AX अधिक BY बरोबर सी असं आपल्याला समीकरण वापरायचं आहे. तर A, B, C ह्या काय आहेत? या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या म्हणजे काय आहेत? वास्तव संख्या काय आहे? तर आपल्या गणितामध्ये वास्तव संख्या हा मोठा संच आहे. हा वास्तव संख्यांचा संच किंवा हा वास्तव संख्या याचं काय आहे? याच्या सूत्रामध्ये काय आहे? परिमेय अधिक अपरिमेय संख्या आहेत. 2 प्रकारच्या संख्या ह्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत, परिमेय अधिक अपरिमेय. म्हणजे आपण ह्या संख्यांची गणतीच करू शकत नाहीत. फक्त ह्या समीकरणापुरतं ह्या ABC ह्या वास्तव संख्या आहेत, याची आपल्याला लहानात लहान किंमत पाहिजे, धनसंख्या पाहिजे, ऋणही असलं तरी चालेल, दशांश किंवा अपूर्णांक असता या संख्या कामा नये. आपल्याला या समीकरणाचा उकलसंच काढता आला पाहिजे, अशा या संख्या ह्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचं हे समीकरण हे या 2 चलातील समीकरणाचं सामान्य रूप आहे. आता ह्या तक्त्याकडे बघू शकता तुम्ही, ह्याच्यात उत्तरं लिहिलेले आहेत. नंबर 1 क्रमांक, तुम्ही ह्या क्रमांकामध्ये बघू शकता पहिलं समीकरण दिलेलं आहे 4m अधिक 3n बरोबर 12. हे समीकरण सामान्य रूप आहे का? तर तुम्ही ह्याचा पडताळा करताना अल्फाबेटिकली यम नंतर n येते क्रमानं, म्हणून 2 चल असलेले m व n ही 2 चले असलेले समीकरणाच्या एका बाजूला लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्थिरांक आहे. तुम्ही इथं पाहू शकता, इथं लिहिलेलं समीकरण x आणि y हे एकत्रित आहे आणि स्थिरांक दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही प्रश्न करू शकता की x आणि y एकत्रित लिहिलेलं आहे, मॅडम त्या उदाहरणामध्ये तर m आणि n आहे. तुम्ही कोणतेही क्रमानं येणारे 2 चल वापरून हे 2 चलातील समीकरण लिहू शकता आणि समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला स्थिरांक लिहायचा आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय की हे 2 चलातील समीकरण आहे का? आहे. कारण एका बाजूला क्रमानं येणारे 2 चल आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्थिरांक आहे. नंबर 2 क्रमांक नंबर 2 अनुक्रमांक नंबर 2 इथं काय दिलेलं आहे? 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. इथं ह्या पहिल्या पदाची पेन मी दर्शविलेलं आहे. या पहिल्या पदाचा घात x या चलाचा घात 2 आहे आणि दुसऱ्या पदामध्ये y ह्या चलाचा घात 1 आहे. या समीकरणाची कोटी किती होते? सर्वात मोठ्या घाताला कोटी म्हणतात आणि या समीकरणाची कोटी 2 होते. म्हणून हे 2 चलातील समीकरण होत नाही. याची व्याख्या काय? ज्या समीकरणाची कोटी 1 आहे, इथं पहा 1 आहे, इथं 1 आहे, ज्या समीकरणाची कोटी 1 आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. मग इथं 2 चल वापरलेले आहेत, पण हे समीकरण आहे का? नाही. दुसऱ्या याच्यामध्ये पाहू शकता, इथं एक्सचा पहिला घात आहे, वायचा पहिला घात आहे आणि एक्स आणि वाय एकत्रित एका बाजूला लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्थिरांक आहे, म्हणून हे समीकरण आहे. आपल्याला इथं सामान्यपणे किंवा ढोबळ मानानं आपल्याला हे समीकरण आहे का शोधायचं आहे. घाताप्रमाणे इथं एक्सचा घात 1 आहे,
इथं वायचा घात 1 आहे. स्थिरांकला आपण समीकरणाच्या नियमाप्रमाणे बदलू शकतो. म्हणून असं जरी लिहिलेलं असेल तर समीकरणाच्या नियमाचा वापर करून ऋण 3 तिकडे गेल्यावर अधिक होतात आणि x आणि y एकत्रित एका बाजूला राहतात. म्हणून हे सुद्धा समीकरण आहे. आपल्याला प्रत्येक क्रमामध्ये हे समीकरण फक्त घाताप्रमाणे ओळखायचं आहे की 2 चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही. इथं सुद्धा आहे. इथं x चा पहिला घात आहे, y चा पहिला घात आहे. या स्थिरांकला आपण अदलाबदल करू शकतो. म्हणून हे 2 चलातील समीकरण आहे. तुम्ही इथं बघू शकता आहे इथं नाही येते. कोटी 2 आहे, इथं नाही दिले. आणि इथं काय आहे? इथं काय आहे? नाही दिले. कारण y 0 बरोबर 3 गुणिले 1 बरोबर 3 1,0. इथं बघा का नाही दिले? एकच चल आहे इथं. हे चल लोप पावलेलं आहे. 2 चल आहेत का? इथं असून तुम्हाला हे धोका देते. मी पण आहे म्हणले. पण इथं x चा घात 0 गुणिले x, इथं गुणाकाराचं चिन्ह येते. 0 गुणिले x म्हणजे 0 येते. मग ह्या पदाला अर्थ राहते का? मी पेन ठेवले. हे पद दिसायले का? नाही. म्हणून एकच चल वापरलेला आहे. एकच चल असल्यामुळे हे समीकरण नाही. आता इथं सुद्धा तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा तुम्हाला नाही येते. कारण इथं 0 आहे, हे पद नाही. म्हणून इथं काय लिहू शकता तुम्ही? इथं आहे दिले पण हे नाही. आणि इथं सुद्धा बघा तुम्ही x आणि y हे छेदामध्ये असल्यामुळं याचा घात जरी 1 असेल तर आपल्याला हे रूपांतरित करावं लागते. अंशामधला घात वरी गेल्यावर ऋण होतो. हे दोन्ही ऋण होतात, ऋण 1 होतात. म्हणून हे सुद्धा समीकरण इथं काय येते? नाही. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता xy आहे. तर आपण इथं बघू शकतो x आणि y हे एकत्रित पद आल्यामुळं हे समीकरण नाही असं आपण लिहू शकतो. अशा प्रकारे हा तक्ता झाला.